नमस्कार शेतकरी बांधवांनो, जय शिवराय. तुम्ही अजूनही जुना ट्रॅक्टर वापरत आहात का? किंवा नवीन ट्रॅक्टर घ्यायचा विचार आहे पण पैशांची अडचण येते का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर महाराष्ट्र शासनाकडून महा-डी-बी-टी पोर्टलमार्फत ट्रॅक्टर खरेदीवर तब्बल 50% ते 90% पर्यंत अनुदान दिले जाते. म्हणजेच रुपये 75,000 पासून तर रुपये 3.5 लाखापर्यंत शेतकऱ्यांना फायदा होतो. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा माझ्या शेतकरी बंधूंनो. आणि जर तुम्ही शेतकरी असाल तर लगेचच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला लावा. कारण तुमचा एक सबस्क्रायबर माझी ताकद वाढत असतो आणि आपल्या शेतकऱ्यापर्यंत माहिती पोचायला मदत करत असतो. तर शेतकरी बांधवांनो, या योजनेचा उद्देश काय आहे? महाराष्ट्र शासनाचे उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन व्हावे. ट्रॅक्टरमुळे शेतीची मशागत व्हावी आणि काम जलद, कमी खर्चात आणि वेळेत पूर्ण व्हावे, म्हणून या योजनेचा उद्देश असा आहे. म्हणूनच शासनाची ही ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू केली आहे. तर शेतकरी बांधवांनो, अनुदान किती मिळते? सामान्य प्रवर्ग किंवा इतर शेतकरी 40% ते 50% पर्यंत अनुदान भेटते. म्हणजेच अंदाजे रुपये 75,000 ते रुपये 1.5 लाखपर्यंत अनुदान भेटते. तर अनुसूचित जाती आणि नवबौद्ध बचत गट, तर त्यावर मिनी ट्रॅक्टर म्हणजेच छोटा ट्रॅक्टर 90% पर्यंत अनुदान भेटते. तर जास्तीत जास्त रुपये 3.15 लाखपर्यंत अनुदान भेटण्याची शक्यता असते. अनुदानाची रक्कम ट्रॅक्टरच्या HP, अश्वशक्ती आणि प्रवर्गावर अवलंबून असते. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी पात्र आहे का? तर व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर चला पाहूया पात्रता काय आहे शेतकरी बांधवांनो. पहिलं म्हणजे अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे आणि दुसरं म्हणजे पूर्वी ट्रॅक्टर अनुदान घेतलेले नसावे आणि तिसरं म्हणजे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध बचत गटात किमान 80% सदस्य त्याच प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. जर हे सर्व तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. तर शेतकरी बांधवांनो, तर यासाठी कागदपत्रे कोणती लागतात? तर पहिलं म्हणजे आधार कार्ड. आधार कार्डामध्ये कोणतीही इन्फॉर्मेशन म्हणजेच माहिती चुकीचं नसणं आहे किंवा स्पेलिंग मिस्टेक नसणं चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही आधार कार्ड प्रॉपर पाहिजे. 7/12चा उतारा आणि जमीन आपल्या नावावर असणे गरजेचे आहे. दुसरं म्हणजे बँकेचे पासबुक आणि पॅन कार्ड आणि त्यानंतर येते जातीचा दाखला. जर तो लागू असल्यास तुमच्याकडे जातीचा दाखला असणं आवश्यक आहे. आणि साऱ्यात शेवटचं म्हणजे आपला पासपोर्ट फोटो हे असणे जरुरीचे आहे. सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि स्कॅन करून ठेवावीत. तर अर्ज कसा करायचा? तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगतो. अर्ज फक्त महा-डी-बी-टी पोर्टलवरून ऑनलाईन करायचा आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही आपल्या जवळच्या कॅफेमध्ये जाऊन त्याच्याशी संवाद साधावा. तो नक्की तुम्हाला मदत करेल. तरी पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पण घरी चेक करू शकता. महा-डी-बी-टी वेबसाईटला भेट द्यायची. नवीन असल्यास नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करायचे आणि लॉग इन करून कृषी विभाग योजना निवडा. आणि त्यानंतर तुम्हाला ट्रॅक्टर अनुदान योजना हा ऑप्शन्स निवडावा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व माहिती अचूक भरावी.
जो रजिस्ट्रेशन्स नंबर किंवा ईमेल ID तुम्ही दिला असेल किंवा त्याचा पासवर्ड हे सगळं लक्षात असणे जरुरीचं आहे. आणि आपले कागदपत्र योग्यप्रमाणे अपलोड करणे जरुरीचे आहे. कारण की जर कागदपत्रामध्ये योग्य पद्धतीने अपलोड नाही झाले तर तुम्हाला भविष्यात त्याचं नुकसान होऊ शकतं. कारण तुम्हाला लेट अर्ज होऊ शकतो. आणि शेवटचं म्हणजे अर्ज सबमिट करा. अर्ज केल्यानंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडले जातात. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ट्रॅक्टर आधी घ्यायचा का नंतर? प्रथम अर्ज मंजूर होणे आवश्यक आहे. मंजुरीनंतरच ट्रॅक्टर खरेदी करावा आणि खरेदी केल्यानंतर बिल आणि कागदपत्रे सादर करावी लागतात. अधिकृत आणि अचूक माहितीसाठी नेहमी अधिकृत कृषी पोर्टल किंवा विश्वासार्ह न्यूज वेबसाईट जसे की News18 मराठीवर अपडेट असतेच. आणि आपण आपल्या चॅनलवर नेहमी माहिती देत असतोच. तर आता मला कमेंटमध्ये सांगा, तुमच्याकडे किती एकर जमीन आहे? तुम्हाला कोणत्या HP चा ट्रॅक्टर घ्यायचा विचार करता? सोनालिका की आयशर, कुबोटा कोणता तुम्हाला आवडतो तो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला DBT फॉर्म भरताना अडचण येत असेल तर कॉमेंटमध्ये फॉर्म असेल या. मी पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण फॉर्म भरून दाखवील आणि त्याची माहिती देईल. मित्रांनो, अशीच शेतीविषयक, पीक विमा, कर्जमाफी आणि अनुदानाच्या ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक आणि शेअर दुसऱ्या शेतकऱ्याला लाखोंचा फायदा करून देतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय शिवराय.